tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. यादव अर्थातच बाबू फलंदाजीसाठी प्रज्ञा शिंदे पदी पहिला चेंडू घेऊ. हो, पहिला चेंडू लेग स्टंपच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला, चेंडूने थोडंसं वळण घेतलं. सुरेख फटका, एक धाव मिळते. आणखी एक धाव. बाबू एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू तुमच्या बाहेर पिचिंग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा धावसंख्या देखणे भर 3 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ज्या विकेटची तलाश होती तीच विकेट पाहायला मिळते. अर्थातच प्रज्ञा बाद होतं. सुंदर विशेष लोकप्रिय पाहायला मिळत असतो. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. मॅजिकल गोलंदाज पाहायला मिळतोय या रक्षकाच्या दिशेने. सुरेख चेंडू बाबूचा. पुढचा चेंडू देखील टप्पा पडतोय. सर लेग बाईज आहे का सर? सुरेख फटका, लेग कट पद्धतीचा फटका मारला जातो. सुरेख फटका या ठिकाणी मिळेल. लॅबो असेल ही नावं सर्वांना परिचित झालेली आहेत. जॉर्जी लोवन कल्याण संघाच्या माध्यमातून पूर्ण एक फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय. आणि गोलंदाजी पाहायला मिळतोय. तसतोय बीट होतं मात्र या ठिकाणी फलंदाज फुटला जातो. गेली चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने तटवण्यात आलाय. एक धाव मिळणार आहे. एका अंबरनाथून या ठिकाणी चिकू देखील उपस्थित राहिले. सकाळच्या सत्रामध्ये चिकू आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू लेग बाहेर पिचिंग करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मार्कवर पुढचा चेंडू बॅकफुटला गेले. चेंडू मात्र टाकवला कव्हरच्या झोनमध्ये. एक धाव मिळणार आहे. आणि एका धावा क्षेत्ररक्षकांना, गोलंदाजांना आणि धावा काढणं आणि कमीत कमी धावांमध्ये देखील चांगले सामने पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. थोडंसं बॅकच्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. आता मात्र पॉईंटच्या दिशेने 2 पॉईंट कित्येकदा आपल्याला अवलंबून पाहायला मिळत असतं. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आणि अतिशय सुरेख पद्धतीने कल्याण या सर्व संघातील ठिकाणच्या लोकांना एकत्रित आणण्याचं काम या अंडरआर्म क्रिकेट जगताने केलं. पुढचा चेंडू ओव्हरटेकिंग करण्याचा प्रयत्न जवळ उभ्या असल्या क्षेत्ररक्षण क्रिकेटमधील या संघाने गाजवला. पुढे प्रसन्न चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, ते पडून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुटवरचा बाबूच्या गोलंदाजीची चेंडू जास्त वळण घेताना पाहायला मिळतोय. बॉल सैर मारा बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या सुरेख फटका मारला जातो. तो एक धाव मिळेल आणि स्टेपवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅकची वरची कडा किती जाते आणि क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतं. मुंबई शहराकडे याल तर तशी मैदानं छोटी छोटी होताना पाहायला मिळत असतात. उपनगरामध्ये बऱ्यापैकी मैदान असतात, परंतु तुम्ही व्हाईट बॉल घोषित केला जातोय.
आणि पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन सज्ज होत आहे सागर मटकर RM रेम्बो संघासाठी तर जॅक 11 अंधेरीसाठी फलंदाजीसाठी बाबू आणि लॅबो ही जोडी मैदानात उतरते आहे. पहिला सामना SP चषक 2016चा. आणि खरं तर ती यावर्षी 1 लाखाची स्पर्धा असताना स्वतः निखिल अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. एक खासियत ही सागरच्या गोलंदाजी पाहायला मिळते. नजाकत भरी गोलंदाजीमध्ये जेवण चेंडू पोहोचतोय. ही अंडरआर्म क्रिकेटची खासियत आहे. चूरच पाहायला मिळत असेल जबरदस्ती अंडरआर्म क्रिकेटमध्ये कोणत्याही परिस्थितीत सामना सोडायचा नाही. थोडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाणार आहे. त्याच्या धावेने गोलंदाजी मार्कवर सागर अप्रतिम मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू हात बरोबर पाहायला मिळेल की ओमकार कडून माफ करा सागर कडून. सागर एक धाव मिळणार आहे आणि षटक फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी ओमकार RM रेम्बो वडा सहकार नगर वर्सेस जॅक 11 अंधेरी. बॅकफुटला गेला चेंडू मात्र SP 11 2000 SP चषक 2016. सुरेख फटका मारला जातो. श्रीपतीचा या फटक्यावर एकदा वर्जित केली जाते. सुरेख असा चेंडू परंतु बॅट्समन पुन्हा एकदा सुरेख फटका स्वप्नील सप्पाचा पाहायला मिळतोय. थोडासा सफल होऊन कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. आता मात्र चेंडू बोलवण्याचा प्रयत्न एक धाव अर्जित केली जाणार आहे. तर सचिन राणे कर्णधार आला तर ते संपर्क साधायचा. प्लेयरचे प्लेयर 10 नावं या ठिकाणी आपल्याला द्यायची आपल्या संघातील खेळाडूंची आणि तेच खेळाडू संपूर्ण स्पर्धेत खेळतील याची नोंद घ्यायची. सुरेख फटका स्क्वेअरला या स्वप्नील नागपूरला जर टॅप करतो चेंडू कव्हरच्या दिशेने एक धाव अर्जित केली जाणार आहे. प्रत्येक सुरेख फटका पुन्हा एकदा पद्धतीचा फटका मारला जातोय. सुरेख पद्धतीने देखील झोनमध्ये परावर्तित केला. तर सार्वजनिक श्री नवरात्र मंडळाचे खजिनदार रमाकांत कार्यकर साहेबांना गांगुली सुनील आणि भंडारा प्रमुख सुरेश गावडे साहेब विनंती आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. सुरेख फटका मारला जातो. विजय होतो या ठिकाणी SP चषक 2016 मध्ये.